हॅलो फ्रेंड्स, पी के क्रिएशन अँड पूनम केक्स या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. घरच्या घरी अगदी रेस्टॉरंटसारखे कुरकुरीत मस्त पापलेट कसं बनवायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. इथे आपण 7 ते 8 पापलेट घेतलेले आहेत. याला आता आपण स्वच्छ धुवून साफ करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे सर्व पापलेट साफ करून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर छोटे छोटे कट मारून घेतलेले आहेत, जेणेकरून आतपर्यंत व्यवस्थित मसाला जाऊन चांगले फ्राय होतील. आता याला आपण मसाला लावून घेणार आहोत. त्याआधी आपण कोणकोणते मसाले वापरणार आहोत ते बघू. जे आपल्या रोजच्या जेवणामध्ये किंवा जे घरामध्ये अवेलेबल आहेत तेवढेच मसाले ते मी घेतलेले आहेत. इथे मी 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. गरम मसाला 1 चमचा घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. 10 ते 12 कोकम घेतलेले आहेत. ते पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत. याचं आपण पाणी वापरणार आहोत. ज्यावेळी आपण जे फिशचा मसाला करतो त्यावेळी आपण याचं पाणी वापरणार आहोत. इथं फिश फ्राय मसाला पाकिट घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा ही पावडर वापरणार आहोत आणि त्यानंतर आपण चवीनुसार मीठ. आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत, एक कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवर आपल्याला 2 ते 3 चमचे लागणार आहे. हे सगळे मसाले एका प्लेटमध्ये काढून व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि याची आपण घट्ट अशी पेस्ट बनवणार आहोत. सगळे मसाले एका प्लेटमध्ये काढल्यामुळे व्यवस्थित मिक्स होतील आणि मिक्स झाल्यामुळे आणि छान प्रकारे आपल्याला पापलेटवर व्यवस्थित लावून घेता येईल सर्व बाजूनी. आता हे सगळे मसाले आपण थोडे थोडे काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण जे 10 ते 12 कोकम भिजत ठेवले होते त्याचं पाणी वापरणार आहोत. तुम्ही त्याची पेस्टही करू शकता, पण पाणी घातलं तर चालेल. आणि जर तुमच्याकडे कोकम नसेल तर तुम्ही अर्धा लिंबूचा रस ह्याच्यामध्ये वापरा आणि थोडंसं पाणी घालून याची पेस्ट बनवा. याच्यामध्ये तुम्ही धने पावडर, जिरे पावडर ही ॲड करू शकता. आता इथे मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये कोकमचं थोडं पाणी टाकलेलं आहे आणि अशी पेस्ट बनवलेली आहे. आता ही जी तयार झालेली पेस्ट आहे ती आपण एक एक करून सगळ्या पापलेटवरला लावून घेऊ. ही आपण पेस्ट लावल्यामुळे, अशा प्रकारे लावल्यामुळे त्याच्यावर छान असं कोटिंग तयार होतं आणि खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात. आणि याच्यामध्ये आपण कट मारलेले आहेत त्याच्यामध्ये पण तुम्ही थोडा थोडा मसाला याच्यामध्ये आतमध्ये घाला, त्यामुळे आणखी छान लागेल. आतपर्यंत छान मसाला जाईल. तर अशा प्रकारे मी अगदी व्यवस्थित पूर्ण सगळ्या पापलेटला पेस्ट लावून घेतलेली आहे. यानंतर आपण लगेचच फ्राय करायला घेणार आहोत. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 1 ते 1.5 तास असंच ठेवा. त्यामुळे आणखी छान टेस्ट लागते. आतपर्यंत मसाला जातो, व्यवस्थित फ्राय होतं. माझ्याकडे कमी वेळ असल्यामुळे मी लगेचच फ्राय करायला घेते. तिथे एक पॅन घेतला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये पापलेट सोडणार आहोत. तुम्हाला जर तेलामध्ये फ्राय करायचं नसेल तर तुम्ही हा सगळा मसाला व्यवस्थित लावलेला आहे आणि थोडंसं वर तेल लावून तुम्ही ओव्हनमध्येही फ्राय करू शकता. छान टेस्ट लागते. तर इथे दोन्ही बाजूनी फिश व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि गॅस जास्तच लो किंवा हाय करायचं नाही, मीडियम ठेवायचं आहे. आतपर्यंत छान भाजला पाहिजे आपला हा फिश. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की खूप छान कलर आलेला आहे. इथे तर मी काश्मीरी लाल तिखट वापरले आहे, त्यामुळे कलर खूप छान आलेला आहे. अशा प्रकारे बाकीचे आपण फिश फ्राय करून घेऊ.
आणि जो आपण फिश फ्राय केलेला आहे तोही साईडला ठेवून घेऊ आणखीन थोडा जास्त कुरकुरीत होण्यासाठी. दोन्ही बाजूने आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी अगदी रेस्टॉरंटसारखे फिश आपण फ्राय करून घेतलेले आहेत. दिसायला तर खूप छान झालेले आहेत, पण त्याची चवही खूप अप्रतिम आहे. ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.